कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सच्चिदानंद संत श्रीपाद बाबान की जय, सच्चिदानंद संत रामदास बाबान की जय, सच्चिदानंद संत अमृते दादान की जय, गुरु दत्त गुरु की जय, सब संतन की जय। जय हरि। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय संसवेद्यात्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती रासू अवधारी रोजी, जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू चरण श्री गुरूंचे, आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू चरण श्री गुरूंचे। श्रीपादनाथं गुरुराज वैर्यं मोक्षनाम ज्ञानदानक्य दक्षं, गोटी क्षेत्र निवासितं नमामि वेद विद्यान् वरिष्ठम्। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यमिमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि। तर आपला हा फेसबुक लाईव्ह सोहळा, प्रवचन सोहळा, आपले आदरणीय जगदीश बाबा नाही, आदरणीय आपले सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, तसेच अमृते दादा यांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होत असलेला फेसबुक लाईव्ह प्रवचन सोहळा, आणि त्याचे नियोजनकार आहेत आपले आदरणीय हरिभक्त पारायण जगदीश बाबा, तसेच नवनाथ बाबा, विक्की बाबा व दुरवडे बाबा, तसेच आपले ओंकार महाराज। तर माझ्यासारख्या लेकराला ही सेवा करण्याची संधी दिली तर मी माझं परम भाग्य समजते। मज पामरा हे काय थोरपणम, पायीची वाहन पायी बरी। तर आज तुमच्यासारख्या संत वृंदांच्या सेवेसाठी घेतलेली ओवी, अध्याय 9, ओवी क्रमांक 402। मग अग्निकुंडे बीजे घातली, तिये अंकुर दशे जेवी मुकोली, तेविना फळतची मज अर्पली शुभाशुभे, आगा कर्मे जे उरावे ते तीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देया एका, ते उगानिले मज कर्म, तेव्हाची पुसिले मरण जन्म, जन्मा सवे श्रम वरची लाई गेले, म्हणून अर्जुन या परी पाहेचा वेळू नव्हेल भारीन, संन्यास योक्ती सोपारी दिदली तूच, या देहाच्या बांधोडी न पडिजे, सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे, सुखे सुखरूप घडीजे माझी या अंगा। पहा माऊली या ओवीतून आपल्याला काय सांगतात बाबा। मग अग्निकुंडे बीजे घातली, पहा जमिनीमध्ये आपल्याला जर बी पेरायचं झालं तर ते आहे तसंच पेरावं लागेल, तेव्हाच ते उगून येईल किंवा उगवण्याच्या स्थितीत राहील, आणि आपण जर त्याला भाजलं तर ते उगवणार नाही, तर ते अंकुर दशा म्हणजे ते अंकुर त्याला फुटणार नाहीत। मग अग्निकुंडे बीजे घातलीन, ती अंकुर दशे जेवी मुकलीन, तेवी ना फळतची मज अर्पली शुभाशुभे, आगा कर्मे जे उरावे ते तीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका। तर आपण जे करत असतो हे कर्म,
भगवंत अर्जुनाला सांगत असतात की आपण जे काही कर्म करतो ते जर आपण अर्पण केलं देवाला तर काही शिल्लक राहणार नाही. जसं की बीज भाजून केलेलं आहे नामा जन्म मरण नाही. तर आपल्यासाठी जे काय आपल्याला संतांनी मार्ग दाखवून दिलाय, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, आणि तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे गाडी. तर ज्या मार्गाने आपले साधू संत गेले, मी तर म्हणेल आपण पवित्र ते कुळम पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतील. तर आपलं खरंच कुठंतरी भाग्य असेल, आपण महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीत जन्माला आलो. नवे आता माऊलींनी बघा किती त्रास सहन केला. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. एवढा त्रास सहन करूनही आपल्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली का? तिथं आपल्याला ज्ञान आपल्यापर्यंत ते पोहोचावं. आज आपल्याला ते समजलं नसतं. आपल्या खरंच कुठेतरी म्हणजे एक भाग्य असेल. पुण्य फळले बहुत दिवस आणि भाग्य उदयाचा ठसा. कुठेतरी पाप पुण्य समान झालं आणि आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला. हा मनुष्य जन्म मिळाल्याने आपल्या दादांच्या कृपेने तो समजला की कशासाठी हा देह मिळालाय. तर देवे दिला देह भजना गोमटान तोया झाला फाटा बाधिकेचा. तर देवाने हा देह आपल्याला कशासाठी दिलाय? तर भजन करण्यासाठी. पण आपण काय करतोय? उलट करतोय. आपलं 3 टाइम फक्त आपलं भोजनच चालू आहे. तर तसं न करता आपण काय केलं पाहिजे? चिंतन केलं पाहिजे. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेट देत. तर चिंतन करायचं असेल तर बघा, मी एक छोटस म्हणजे दृष्टांत नाहीये पण देते. एक गावाकडची घटना आहे. एक पाटलीन असते, खूप श्रीमंत असते. ती श्रीमंत असते आणि ती रोज विहिरीवर पाणी भरायला जात असते. बघा, पाणी भरायला तिच्याकडे जेवढे पण दागदागिने अलंकार असतात ती घालते आणि जाते. तिला असं वाटतं की आपल्याकडे जर आहे तर आपण ते घातले पाहिजे. पण एक दिवस काय होतं बघा, चोर येतात आणि ते चोरी करण्यासाठी तिला घेऊन जातात. तिच्याकडचे ते दागिने ते हिसकावून घेतात आणि परत तिला सोडून देतात 2-3 दिवसांनी. मग सोडून दिल्यानंतर परत ती घरी येते. परत दुसऱ्या दिवशी काय होतं, ती एवढी श्रीमंत असते की दुसऱ्या दिवशी पण पुन्हा तिच्याकडे जे असलेले उरलेले दागिने ती घालते आणि विहिरीवर पाणी भरण्यासाठी जाते. तर ती असं म्हणजे विचार करत नाही, पण तिच्याकडे म्हणजे एवढी श्रीमंती असते आणि ते दागिने घालून ती दुसऱ्या दिवशी ती परत पाणी भरण्यासाठी जाते. तर आपल्याला सुद्धा काय म्हणतात ना, जसं दादांनी नाम दिले आणि ते नाम आपण घेतलं पाहिजे. आणि नाम आपल्याला सोन्यासारखंच आहे. सोना तुकाराम महाराज म्हणतात, सोने चांदे आम्हा मृत्युके समान. आणि हे नामाचं जे सोनं आपल्याला मिळालंय ते खरं सोनं आहे. आणि हे खऱ्या सोन्याचं जर आपल्याला चीज करायचं असेल तर त्याच्यासाठी चिंतन करावं, चिंतनच केलं पाहिजे. आज जवळजवळ आम्हाला म्हणजे अनुग्रह घेऊन दादाकडून 12 वर्ष झाली, पण 12 वर्षानंतर आज कळतंय की खरं मोल कशाचं येते. आज या कोरोनाच्या काळातही बघा, आपलं कोण आणि परक कोण. आपलं कुणी असेल तर देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. आता ही जी काय आहेत ना, सर्व काय आपण म्हणणार, आई वडील म्हणा, मुलं बाळ, पण हे फक्त आपले एका जन्मापुरते मर्यादित आहेत. पण जर आपल्याला अनंत जन्मीचं जे हे दुःख जर आपल्याला विसरायचं असेल तर त्याच्यासाठी फक्त जन्म मरण जर बाद करायचं असेल त्याच्यासाठी नामच घ्यावा लागेल. आणि नाम घेण्यासाठी आपल्याला संतांना शरण जावं लागेल. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती गोई. तर संतांकडे काय अनादी काळापासून जे चालत आलेलं असं जे नाम आहे, जे माझ्या माऊलींनी घेतलं, तुकाराम महाराजांनी सुद्धा घेतलं, आणि तेच नाम आपले श्रीपाद बाबा, बंड बाबा, केरो बाबा यांच्या मार्फत श्रीपाद बाबा, रामदास बाबा, तसेच अमृतेदादांचे आपले आप्पा असतील, गोकुळदादा असतील, धनराज बाबा असतील, आपल्याला वेळोवेळी त्यांनी येऊन म्हणजे मार्गदर्शन केलं की याच्यावरती नामावरती आरूढ राहा, करू नका काही, तुम्ही संत संग धरा, संत संग धरा. आपल्याला संतांची संगती तर पाहिजे, त्याच्याबरोबर आपल्याला नाम सुद्धा पाहिजे. नामाच्या सुद्धा संगतीत आपण राहिलं पाहिजे. नाम हे असं साधन आहे ना
खरंच मी तर म्हणेल सगळं एका बाजूला ठेवून आणि नाम एका बाजूला जर ठेवलं ना तर नाम श्रेष्ठ आहे. माऊली सुद्धा म्हणतात बघा, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाडण गगनाहुनी वाढ नाम आहे. नामाची जी महती आहे ती देवांना सुद्धा म्हणजे सांगता आली नाही शब्दात. तर आपल्यासारखे आपण तर एक साधारण माणूस आहे, आपण काय बोलणार. तर नामेची तारिले कोट्यानो कोटी आणि नामे हे वैकुंठी बैसविले. तर आपल्याला या देहामध्ये नर का होत पण या पशु का होत पण या नर का कुछ ना होया. नर एक बार करनी करे तो नर का नारायण बन जाए. तर हे आपल्या हातात आहे. आणि आपल्याला ते ज्यावेळी दादा कितीतरी वेळा दादा आले, आज असं कुठंतरी भेटी लागी जीवा लागली. आज 9 महिने झाले. लॉकडाऊन व्हायच्या आधी 2 दिवस दादा येऊन गेले. असं वाटतं दादा येतील, कुठेतरी एक आस लागली. नाहीतर 1 महिना पण नसेल जात दादांची चक्कर म्हणजे दादा येणारच मुंबईला. आले नाहीत असं कधीच झालं नाही. आणि आले ना त्यावेळेसच दादा सांगून गेले, तुम्ही काही मरणारे नाहीत. आपला हा जो श्वास चालू आहे ना ते कधीच म्हणजे मरणार नाहीच आहे. आता दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे बघा, जो याने पाण्याने किंवा अग्नीने मरत नाही असा जो आत्मा आहे, सर्व घटी राम देहादेही एकन सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. तर तुम्ही काय मरणारे नाही. दादा येऊन गेले त्या लॉकडाऊनच्या आधी. आणि मग अग्निकुंडे बीजे घातली ते अंकुर दशे जेवी मुकली तेवी ना फळतची मजा अर्पली शुभाशुभे. आगा कर्म जे उरावे. आता जे कर्म करतो आपलं नित्य कर्म आपलं चालू आहे ते तर करावंच लागतंय पोटासाठी. पोट लागले पाठीशी हिंदवी ते देशोदेशी. ह्या पोटासाठी आपल्याला ते करावं लागतंय. पण ते कर्माची आपल्याला जर वाट लावायची असेल तर कर्म सुद्धा 3 प्रकारचे सांगितले, संचित, प्रारब्ध आणि क्रियामान. तर एक कर्माची जर वाट लावायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला नामच हे श्रेष्ठ साधन आहे. नामाशिवाय दुसरा पर्यायच नाही. आणि जर जन्म मरण आपल्याला जर टाळायचं असेल तर हे नामाचं चिंतन. मी तर म्हणाल आपलं खरंच कुठेतरी भाग्य असेल जे आपल्याला मिळालं, योग्य मार्ग आपल्याला समजला आणि ही भक्तीची वाट आपल्याला सापडली. तर हे कर्म करत असताना या देहाच्या बांधोडी न पडायची. हा जो देह आहे ना हा नाशिवंत देह, एक ना एक दिवस जाणार आहे. देह जाणार त्याचं काळोबा खाणार. तर देह जाण्याच्या आधी आपण त्याचं काय केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आणि नामाचं जे काय आपल्याला दिलंय ना नाम, अनुग्रह आणि प्रबोध. सर्व संत एकांती बैसले. आणि हे जे श्रीहरीचं नाम काढले ते श्रीहरीचं नाम जे आपल्यापर्यंत अनादी काळापासूनच जे चालत आलेलं नाम ते असं प्रभू रामचंद्रांनी सुद्धा घेतलं. आता प्रभू रामचंद्र ते देव होते, त्यांना सुद्धा वशिष्ठ ऋषींना शरण जावं लागलं. तसेच श्रीकृष्णांनी घेतलं, त्यांना सांदीपनी ऋषींना शरण जावं लागलं. तेव्हा त्यांना कुठेतरी ते नाम भेटलं. तर हे जे असं नाम आहे ते आपल्याला खरंच कुठेतरी भाग्य असेल म्हणूनच आपल्याला ते आपल्यापर्यंत आलं. आता ह्या देहामध्ये हा देह जरी नाशिवंत असला तरी त्या नाशिवंत देहाने सुद्धा आपल्याला काय होता येतं, देव होता येतो. दादा तर सांगतात तुम्ही देवच आहात. श्रीपाद बाबा सुद्धा म्हणायचे तुम्ही देव. तुका म्हणे सांगू किती ह्याची भगवंताच्या मूर्ती. तर आपण देव असून सुद्धा देव होत नाही. समोरच्याला आपण काही पण म्हणजे बोललं ना तरी ते चालेल, पण देव जरी म्हणलं ना तर ते त्यांना पटत नाही. का पटत नाही तर त्यांना हा मार्ग समजलेला नसतो आणि किंवा आपल्याला किंमत कळत नाही. आपल्याला सहज भेटले म्हणून आपल्याला नामाची किंमत कळत नाही. आज बघा व्यवहाराचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर बाजारामध्ये गेलं तर प्रत्येकाला आपल्याला काय करावे लागतात, पैसे द्यावे लागतात. पण आपल्यापर्यंत नाम हे आपल्या दादांच्या रूपाने सहज मिळाले, आपल्याला सहज प्राप्त झाले. एक वेळेस पोट भरणं अवघड आहे, पण परमार्थ म्हणजे जो मार्ग आपल्याला सांगितलाय, संसार करत करत आपल्याला हा परमार्थ करायचा. आणि हा परमार्थ करत असताना आपण नामचिंतन केलं पाहिजे. तसंच देह जाणार असं काळोबा खाणारा. देह हे काळाचे धन कुबेराचे नेते मनुष्याचे काय आहे. देह हा काळाच्या अधीन आहे.
आता प्रत्येक जर गेलं कुठे आपण बस स्टँड वरती गेलं तर बस सुटण्याची वेळ सुद्धा ठरलेली असते. ट्रेनला आपण जायचं म्हणलं कुठे, आता बघा ठाणे जसं मेन जंक्शन आहे रेल्वेचं, तिथून आपल्याला कुठे पण जाता येतो. तसंच हा मनुष्य जन्म सुद्धा एक जंक्शन म्हणजे स्टेशनच आहे. आपल्यापर्यंत हा शेवटचा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे सुवर्ण संधी आहे की जी आपल्यापर्यंत आपल्याला लाभलेली आहे. यातून आपल्याला जन्म मरण बात करायचे. आता हे जन्म मरणाचं दुःख भाग किती आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुख नाही कोठे आली या संसारीन, वाया हवा बरी होऊ नका. तर या संसारामध्ये काय आहे, दुःख आहे. आपण कितीही करा, आपल्या जीवनातही सांगत असतात बघा, जिस दिन आपको लगेगा की ये सब व्यर्थ है. आपण जन्माला येताना बघा काहीच घेऊन येत नाही, आणि जो काही मधला काळ आहे त्या काळामध्ये जे काही कमवलेलं धन असेल, घर म्हणा, संपत्ती जे काय असेल ती सर्व आपल्याला इथेच सोडून जावं लागणार आहे. शेवटच्या क्षणी आपल्याला काहीही सोबत येणार नाही. आणि आपल्या जोपर्यंत आपल्यामध्ये हा श्वास आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे. एकदा का तो श्वास निघून गेला, आपला हा देह कुणी रुपयाला सुद्धा घेणार नाही. तर निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. तर हा वारा निघून जायच्या आत आपण काय करायला पाहिजे, सावध व्हायला पाहिजे. सावध होय बापान काळ लागला मापा. तर हा काळ कधी हे करील सांगता येत नाही. तर हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणीयाची उंडी, माशी पंख पाखुडे तवये सरे. म्हणजे या देहाची गॅरंटी सुद्धा देता येत नाही बघा. मग आपण काय केलं पाहिजे, आपण जो आहे जे उद्या करायचं ते आज केलं पाहिजे. कल करना सो आज, आज करना सो अब, निकल जाएगा श्वास तो करेगा कब. तर बघा, मग अग्निकुंडे बीजे घातली, ते अंकुर दशे जीवे मुकली, ते विना फळतची मजा अर्पिली शुभाशुभे. आगा करणे जे उरावे ते सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देह एका. बस कर्म जर शिल्लक राहिलं तर आपल्याला परत हा मनुष्य जन्म प्राप्त होतो, आणि तो भोगण्यासाठी परत मग हे जन्म मरणाचं चालू राहतं. 84 लक्ष योनी कोटी कोटी फेरा, आणि मग लागे वारा मानवाचा. तर आपल्याला त्यात अडकायचं नाही. आपण खरंच खूप भाग्याचे असू. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाचे दास श्रीपाद बाबांचे, आणि मी तर म्हणाल आम्ही दैवाचे दास अमृते दादांचे. खरंच आपल्या आयुष्यामध्ये जर गुरु नसेल, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, आणि गुरु शिवाय शून्य आहे आपली किंमत. आपण खरंच कुठेतरी भाग्य असेल म्हणून आपल्या आयुष्यात दादांसारखे गुरु लाभले. दादांनी काय म्हणतात ना, स्वतःच्या कधीच जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. तर कधी देहाचा विचार न करता जर पाहायला गेलं तर रक्ताचं पाणी केलं ना, हाडाची काढ केली. माझ्या दादांनी खरंच ना आपल्या येऊन काय म्हणतात ना, आपले उमरे झिजवावे. तर दादा आपल्या घरी यायचे, आणि त्यावेळेस कुठेतरी आपण कर्मामध्ये अडकलेलं असायचं. त्यावेळेस आपल्याला खरंच त्याची किंमत कळत नव्हती की दादा यायचे. ज्ञानेश्वरी आपण कधी येऊ द्या दादा, तर नेहमी ज्ञानेश्वरी घ्या, भागवत घ्या. कमीत कमी त्या नामावरती आरूढ राहण्यासाठी दादांनी एक श्लोक तोच परत आपल्याला ते सांगायचे की तुम्ही ती वस्तूच आहात, देव नाम आणि तुम्ही एकच आहात, तुम्ही वेगळे कुणीच नाही. तरी मी तव सकळ देई ऐसा येथे विचारू नाही, तैसेची माझ्या ठाई सकळ असे. देव म्हणतात मी सर्वांच्या देहामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. देव नाही अशी सुईच्या टोका एवढी सुद्धा जागा नाही. मग विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला, तो मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. पण आज जगामध्ये बघायला गेलं ना, तर आज सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर पैसा श्रेष्ठ आहे. आज माणसाला माणसाची ओळख नाही राहिली. आज कुठेही तुम्ही याच्यामध्ये बघायला जा तर आज भक्ती सांगणारे खूप आहे. पोटासाठी संत झाले कलित बहुत. पण माझ्या दादांनी जे काय म्हणजे कार्य हाती घेतले धर्माचं, तेच आता आपले आदरणीय जगदीश बाबा असतील, त्यांनी तर खूप म्हणजे आपलं पेनगाव असेल, आज साक्षी महाराजांची सेवा होती, कीर्तन सेवा लाईव्ह, फेसबुक लाईव्ह. खरंच म्हणजे या लेकरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खूप कमी वेळामध्ये म्हणजे त्यांनी आज
हा विषय समजून घेतला किंवा लहान वयामध्ये समजला भक्ती मार्ग, बाबा सांगायचे बघा, लहान लेकरं शाळेत घालतात आणि तरुणांचंच लग्न करतात. एखाद्या आपलं म्हातारपणी ही भक्ती होऊ शकत नाही. जोपर्यंत लहानपणी जे आहे ना, लहान लेकरं शाळेत घातली जातात, तरुणपणीच लग्न, जे वय असतं त्या वयामध्येच लग्न केलं जातं. तसं भक्ती करायला सुद्धा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तर म्हातारी चालत नाही असं मी म्हणणार नाही, पण जे योग्य वय असतं त्या वयामध्येच भक्ती केली पाहिजे. तर आपल्याला भगवंत सांगत असतात बघा, हा कटकटा उपटे मृत्यू लोकीचे उपराटे, अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू, ये भक्तीचे वाटे लाग तया पावसी अव्यंग निधाम माझे. तर या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर आपण काय करायचं, कुठली भक्ती जाणून घेतली पाहिजे. आणि ती भक्ती करत असताना आपण त्या भक्तीवरती, नामावरती आरूढ राहिलं पाहिजे. तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तर भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, नित्य नवा अभिमान तया माझी. प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. आता जर भक्ती करायची असेल तर आपल्याला त्या भक्ती जाणून केली पाहिजे. जर तुकाराम महाराजांनी भक्ती केली बघा, देव पहावायसी गेले ते देवाची होऊन या ठेले. तुकाराम महाराज म्हणतात, मी शेतकऱ्याचा मुलगा, मला भक्तीचं ज्ञान म्हणजे काय असतं, भक्ती काय असते ती माहित नाही. पण ते असे फिरत 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 असताना ज्या वेळेस ते गेले त्यावेळेस ते काय देव होऊन आले. देव होण्यासाठी आपल्याला योग्य मार्ग खरंच भाग्याने आपल्याला समजला बघा. जशी उसात साखर तैसा देहात ईश्वर, जसं दुधामध्ये लोणी तैसा देही चक्र पाणी. जशी उसामध्ये साखर आहे तर त्या साखरेला सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, जी बघायचे असेल तर त्या उसाला कारखान्यात न्यावं लागेल. त्यावेळेसच आपल्याला कळेल त्या उसापासून साखर बनते. तसंच आपल्या देहात सुद्धा ईश्वर आहे. सर्वा घटी राम देहा देही एकन सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. तर आता माझी जनाबाई सांगते बघा, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहिजे. देव नटला नाना परीन भरून उरला चराचरी. तर बघा, तर एकची धागा नाना परी कपडे सुत आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. तर आता जे काय आहे, आपण कपडे जे परिधान करतो ते कशापासून बनलेले आहे, कापसापासून. आणि आता कापसापासून बनलेले म्हणल्यावरती ते आपल्याला मूळ स्वरूप काय आहे, त्याचं कापूस आहे. तसं आपण जे देवापासून आले तर आपलं मूळ स्वरूप जे काय आहे, आपण देवच आहोत. फक्त आपल्याला त्याची काय करून घ्यायची, ओळख करून घ्यायची. त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण गेलंच पाहिजे. सद्गुरू वाचून सापडेना स्वयं धरावे ते पाय आधी आधी, आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागली. तर पहा, संत जे असतात ना आपल्याला त्या पदापर्यंत पोहोचवतात. राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसुनी पदवी घ्यायची. तुकाराम महाराजांनी सुद्धा जे काय म्हणजे अनुभव, म्हणजे स्वतः अनुभव घेतला भक्तीचा आणि अनुभव आले अंगात ते या जगात देत असे. तुका चाकूनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. तसंच भक्ती मार्गाला सुद्धा अनुभव महत्वाचा. तर आपली जी भक्ती आपण करतच असतो, रोज चालूच असते आपली भक्ती. आज बघायला गेलं तर सर्वजण उपवास वगैरे करतात. आता माऊली सुद्धा म्हणतात, तुम्ही व्रत नियमून न करावे, शरीरात न पिळावे. तर व्रत जर आपल्याला करायचं असेल, व्रत एकादशी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, व्रत एकादशी आणि न करी तीर्थ व्रत. तर आपल्याला पंढरीची वारी जी समजून घ्यायची असेल तर आपण संतांना शरण गेलं पाहिजे. आणि संतांना शरण गेल्यानंतरच आपल्याला खरा मार्ग समजेल. तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरूनी खऱ्या देवा. आपल्याला खऱ्या देवाची जर ओळख करून घ्यायची असते तर संतांना शरण गेलंच पाहिजे. आपण खरंच खूप भाग्याचे म्हणावं लागेल. भाग्य असं की आपल्याला योग्य मार्ग समजला, आणि समजला तसंच हा मनुष्य जन्म कशासाठी मिळालाय तो कळाला.
आता संसारामध्ये बघा, आपण संसारामध्ये बघतो कितीही करा तरी पण काय त्याच्यामध्ये सुख समाधान नाही. खरं सुख कशामध्ये? आपण या भौतिक सुखाच्या पाठी लागलोय. भौतिक सुख काय? घरामध्ये सगळं पाहिजे आपल्याला, टीव्ही पाहिजे, सोफा सेट पाहिजे, जे नाही ते आपण वस्तू आणतो, पण त्याच्यामध्ये खरं सुख आहे का? नाही. मग खरं सुख कशामध्ये आहे? सुख वसे एके ठाई बहु पायी संतांची या. तर सुख जे आहे, खरं सुख, तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा रामू का भ्रांतासी कामू विषयावरी. पण आपल्याला जे विषय आहेत ना, ते विषय आपल्याला गोड वाटायला लागतात. विषयाचा परी पाडून गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला. आपल्याला हा गोड असणारा परमार्थ कडू वाटतो, आणि जे काही विषय आहेत ना ते गोड वाटतात. का? तर आपण याला इंद्रियांना कुठंतरी वळण लावलं पाहिजे. पडिले वळण इंद्रियाचं कारण भावतो निराळा नाही तुझ्या. आपल्या इंद्रियांना वळण पडले, जे रोज काय नित्यकर्म आहे ते करायचं, आणि ते केलंच पाहिजे, करावंच लागतं, कुणालाही चुकत नाही. आता साधू संतांनी सुद्धा ते केलं नाही अशातला भाग नाही. त्यांनी ते असंसारी असावे असून नसावे, भजन करावे वेळोवेळा. मग ते कर्म करत करत असताना आपण हे परमार्थ सुद्धा केला पाहिजे. परमार्थ करायचं म्हणजे काय करायचं? चिंतन करायचं. आपण देवासाठी रोज थोडा वेळ का होईना बाबा, वाचन म्हणा, चिंतन म्हणा, आपण ते केलं पाहिजे. आता नाम आणि नावामध्ये फरक आहे बघा. उपजले या बालकाशी नाव नाही, त्यापासून ठेविले नावेसी ओ दे तुटी. तर आपल्याला जन्माला आल्यानंतर आपल्याला नाव ठेवलं जातंय. त्या देहाचं नाव असतं. आपण त्या देहाला, त्या नावानेच आपल्याला हाक मारली जाते. हाक मारी ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे. तर बाबा सांगायचे, तुम्ही जन्माला यायच्या आधी तुमचं नाव काय होतं? तर बाबा म्हणायचे, तुम्ही देव. त्याच्या आधी आपल्याला नाव होतं का? नाही. आता पोटामध्ये सुद्धा बघा असताना किती म्हणजे दुःख येत ना असतात, किती सहन करावं लागतं. जसे बटाटे उकडावे तसे या पोटामध्ये असताना तो छोटासा जे काय असतं बाळ असतं ते उकडत असतं. तो बाहेर येण्यासाठी देवाला प्रार्थना करत असतो. दिले गर्भात वचन तुझे करील मी भजन. पण ते वचन दिल्यानंतर तो काय बाहेर आल्यानंतर हा कलियुगाचा वारा लागतो. वारा कलीचा लागला आणि तो कोहम कोहम बोलू लागला. त्यावेळेस ते विसरला जातो. आणि त्यानंतर आपल्याला जर ते जोडून घ्यायचं असेल ते नातं, तर आपल्याला गुरुला शरण जावं लागेल. आणि गुरु केल्यानंतरच आपल्याला खऱ्या देवाची प्राप्ती होईल. आता ह्या देहामध्ये देह म्हणजे मनुष्य जन्माला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? आई वडील आपल्याला जन्माला म्हणजे आपल्या हातात नसतं की आपले आई वडील कसे असावेत. तर आई वडिलांनी काय फार तर काय आपल्याला शिक्षण देतील. नंतर नोकरी लावण्यासाठी कुठेतरी नोकरी बघतील. नोकरी लागल्यानंतर लग्न करून देतील. पण आपण त्यात अडकणार, या संसारामध्ये अडकणारच ना. त्याच्यातून जर आपल्याला सुटायचं असेल तर गुरुला शरण गेलंच पाहिजे. आणि गुरु शिवाय जन्म मरण आपलं बाद होणार नाही. तर हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पायन, त्याने साधती साधने तुटती भवाची बंधने. तर हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल आपल्याला या जन्मामध्ये, तर सद्गुरू आपल्याला या जन्म मरण्याच्या या राहत गाडग्यातून आपल्याला ते सोडवतात. नाहीतर मी तर म्हणेल खरंच जे हा जन्म इथून माग जे काय म्हणजे हे झालं असेल ना, ती भक्ती आपण जी करत होतो ते आपल्याला मनाला मनोमार्गे गेला तो ते त्याची मुकला ना. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. किंवा संतांच्या संगती मनोमार्गे गती नाकळावा श्रीपती येणे पंते. किंवा भावाविना देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. तर भावाशिवाय देव कळणार नाही. तसं देव भावाचा नाही कोणाच्या बापाचा. तर भावासाठी काय करावं लागेल? आपल्याला चिंतनच करावं लागेल. चिंतन केल्याशिवाय चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटते. तर बघा, म्हणून अर्जुना या परी पाहायचा वेळ नवेल भारी, ही संन्यास युक्ती सोपारी दिली तूच. या देहाच्या बांधोडी न पडीजे, सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे, सुखे सुखरूपा घडीजे माझी याची अंगा.
तर हा जो संसार आहे तो हा संसार कसा आहे? दुःख रूप आहे. संसार दुःख मुळे चहूकडे इंगळण, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. या संसारासाठी आपण कितीही म्हणजे कष्ट घेतो बा. सायास करसी प्रपंच दिनशी हरिसी न भजसी कवण्या गुणी. माऊली हरिपाठात सांगतात बघा, सायास करशी प्रपंच दिनशी. या प्रपंचासाठी आपण किती कष्ट घेतो. सर्व सुख गोडी स्थायी शास्त्र निवडीन. रिकामा अर्ध घडी राहू नको, अर्धा क्षण सुद्धा तू रिकामा राहू नकोस. आणि जे आपला श्वास चालू आहे त्या श्वासावरती आपलं लक्ष पाहिजे, आपण ते चिंतन केलं पाहिजे. तर बघा, ह्या सुख दुःखाच्या सागरी न बुडजे. या देहाच्या गावाला जर आल्यानंतर आहे, देह कशासाठी दिलाय? जेने जीव दिला हा दान, तयाचे करीन चिंतन. आता आपल्याला जो देह दिलाय तो भजनासाठी दिलाय किंवा चिंतन करण्यासाठी दिलाय. पण झालंय कसं बघा, म्हणजे आपण जास्त याला प्रपंचाला सायस करसी प्रपंच दिनदिशी. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग ना, अंतर्बाह्य जग आणि मन. आपण कशासाठी खर्च करतोय? सगळा संसारासाठी. तर या संसारातून जर आपल्याला सुटायचं असेल तर आपण नामचिंतन केलं पाहिजे. मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष अत्यादर विवेकावरी. आपल्या मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू. तर या संसारातून जर सुटायचं असेल तर आपण संतांकडे काय ज्ञान, ते ज्ञान पाहिगा बरवे. जरी मनी अति आणावे तरी संताया भजावे सर्वस्वी. जे तर ज्ञानाचा कुरुटा सेवा हा दारवंट स्वाधीन करी सोबटा ओळखून. तरी तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. तर आपल्याला संतांकडे जे आहे ते ज्ञान, गुरु ते ज्ञान आणि ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अतिजयसे. ते जे ज्ञान आहे त्याचं ज्ञान आपण बघायला गेलं तर बघा, आता शाळेमध्ये आपण लेकरं घालतो. आता ते जे ज्ञान आहे ते मुलांपर्यंत पोहोचावं. पण आजच्या काळात काय झालंय बघा, आता मोबाईल हे जे साधन आहे, पहिलं म्हणजे तेवढ्या म्हणजे काळापुरतं मर्यादित होतं. पण आता शिक्षण सुद्धा कसं झालंय? ऑनलाईन. कोरोनाच्या या परिस्थितीमुळे ऑनलाईन झाले. आणि त्या मोबाईल जरी चालू ठेवायचं म्हणलं त्याला बॅलन्स पाहिजे, त्याला ते नेट पाहिजे, मोबाईल पाहिजे, त्याच्यामध्ये ते कार्ड पाहिजे, तेव्हा तो मोबाईल चालतो. तसंच आपल्या या शरीरामध्ये सुद्धा जे आत्मा नावाचं जे काय आहे ना, मेन सिम कार्ड, ते जर आपलं चालू किंवा श्वास जर आपला बंद झाला तर ते बंद पडणार. म्हणजे देह जर चालू ठेवायचं जर राहील का चालू? आपला नाही राहणार. तसंच आपलं खरंच खूप भाग्य असेल, आपल्याला मालिका संप्रदाय सद्गुरु नाम आपल्यापर्यंत ते जसंच्या तसं आपल्याला मिळाले. जे अनादी काळापासून जे चालत आलेलं नाम आहे ते तसंच्या तसं आपल्याला मिळाले. आणि ते नाम मिळालं म्हणून आपल्याला खरंच कुठंतरी आपण खूप भाग्य म्हणावं लागेल. तर मी सुख दुःखाच्या सागरी न बुडीचे. तर या संसार कसा आहे? दुःखामुळे. त्या दुःखामध्ये जर आपल्याला पडायचं नसेल किंवा त्या जन्म मरण बाद करायचं असेल, या जन्म मरणातून आपल्याला सुटायचंय. परत जर याच्यातून कर्म जर शिल्लक राहिले, केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. बाबा म्हणाचे कुणाचे 5 गेले, कुणाचे 25 गेले, कुणाचे 50 गेले, काही आले तसे गेले. पण हा भक्ती मार्ग समजला नाही. पण आपलं खरंच कुठंतरी भाग्य असेल म्हणून आपल्याला तो समजला. आणि समजला एक श्रीपाद बाबांच्या कृपेने. आणि मग याच्यामध्ये जे काय आहे, कुणाचे 5 गेले, 25 गेले, काही आले तसे गेले. तर आपल्याला जी भक्ती करायची ती आपल्याला खरंच आपल्या या महाराष्ट्रासारख्या पवित्र भूमीत आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला भक्ती मार्ग समजला, ते नाम मिळालं. आणि नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा जाशील जणी. तर नाम हे जे एक असं साधन आहे आपल्याला सहज मिळालेलं. नामापरते साधन नाही जे तू कसी आणि काही एकतत्व नाम दृढ धरी मनानं हरिसी करुणा येईल तुझी.
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंदन वाचेशी सद्गत जपे आधी. तर एकच तत्व, एकतत्व नामदृढ धरी म्हणा. जे काय आता बघा, एखाद्याचा पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती, पतिव्रता जैसे भ्रतारू प्रमाण. जशी पत्नी फक्त आपल्या पतीचाच विचार करू शकते, त्याच्याशिवाय दुसरा कोणाचा विचार करत नाही, तसा एकच धरला चित्तीन आम्ही रखमाईचा पती. तर आपण जे काय आहे ना, एक जे नाम जे आहे ना ते सोडायचंच नाही. बघा आता नाम आपल्याला मिळालंय की नाही, त्याचं आपण चिंतन करायचं. कुठल्या आपण कामामध्ये काम काही म्हणा राम राम, म्हणजे कामामध्ये जरी असलं ना तरी आपण ते चिंतन करायचं. तसंच पर बोलतानी खातानी हरी बोला देता हरी बोला घेता, भांडता कांडता हरी बोला. तर पा सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, म्हणून ओव्या गाऊ कौतुके तू एरेवा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे गम प्रपंचाचे नेटे ग. हे आपलं शरीर सुद्धा एक काय आहे, जात्यासारखं आहे बघा. ज्याच्या सत्तेने चालतंय बा, ते जिकडे जाईल तिकडे फिरतच असतं. आणि जीव आणि शिवाची गाठ आपल्याला श्रीपाद बाबांच्या कृपेने, दादांच्या कृपेने आपल्यापर्यंत समजली. तर माझे श्रीपाद बाबांनी, माझ्या रामदास बाबांनी निज रूपाला धाविलं, आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लाविलं, आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लाविलं. माझ्या श्रीपाद बाबांनी, माझ्या रामदास बाबांनी निज रूपाला धाविलं, आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लाविलं. तर बघा, ही जीव आणि शिवाची जी काय आहे ना भेट घालून दिली. तेव्हा कुठेतरी आता धनराज बाबा सुद्धा बघा नेहमी कीर्तनातून आपल्याला सांगत असतात, पाणी असतं, पाणी येतं आपल्याकडे, पाऊस येतो तो कुठून येतो, ते समुद्रामध्ये याचा वडवानळ नावाचा कुठला आग्नेय असतो, त्याची वाफ होते आणि त्याचे बर्फ बनतात आणि ते आपल्याला पावसाच्या रूपाने जमिनीवर पडतात. ते पाणी जे पडतं खाली ते परत आपलं ओढ्यातून नदीला, नदीतून समुद्राला परत ते बनतं. त्या पाण्याला सुद्धा अक्कल आहे का जिथून आलं तिथं हे करायचं, जायचं. तसंच आपण सुद्धा देवाचे अंश आहोत. आपल्याला पण देवापर्यंत पोहोचायचं नाही, पण आपल्याला तो मार्ग मिळालाय संतांच्या कृपेने. सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे, सुखे सुखरूपा घडीजे माझी याची अंगा. तर पा जसं बीज असतं ते भाजल्यानंतर जसं उगवण्याच्या अवस्थेत राहत नाही, तसं आपल्याला सुद्धा आपण संतांच्या कृपेने आपण भाजलो गेलेलो आहोत. ते जन्म मरण आपल्याला परत परत ते भोगावं लागणार नाही. त्याच्यासाठी सुटण्याचा एकच म्हणजे मार्ग असेल तर ते नाम. नाम जप यज्ञ तो परम, पाहू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नामच परब्रह्म वेदार्थ. ते असं जे नाम आहे आपल्याला, हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मतीत, आत्माजेने हस्तगत रत्न होय. आता ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाडण गगनाहुडी वाढ नाम आहे. आता त्रिवेणी संगमी नामा तीर्थे भ्रमीन, चित्त नाही नामी ते तरी ते व्यर्थ. आता आपण बघा, तुकाराम महाराजांनी असं पण सांगितले, जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत तीर्थयात्रेला जायला चुकू नका. आपण तीर्थयात्रा करण्यासोबतच आपल्याला ते समजली पाहिजे बाबा आपण का करायची आहे तीर्थयात्रा. एक करायचं तसं पण सांगितलं आणि दुसऱ्या बाजूने म्हणतात बघा, तीर्थी ढोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. पण तसं आपण आचरण केलं पाहिजे. तीर्थामध्ये काय आहे, तीर्थी ढोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, जनी जनार्दन संत बोलती वचन. तर या देव तीर्थामध्ये आपण तीर्थाला गेलंच पाहिजे. आता आपले माऊली तुकाराम महाराज त्यांनी केली नाही का पंढरपूरची वारी केली, तशी आपण सुद्धा केली पाहिजे. आणि वारी करत करत असताना आपलं जे काय आपल्याला साधन मिळाले सद्गुरूच्या कृपेने, ते साधनाचं पण चिंतन केलं पाहिजे. तसंच म्हणून जाणतीने गुरु भजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचन सजे शाखा पल्लव संतोष होती.
शिवाय आपल्याला पर्याय नाही. तर कबीर महाराज सुद्धा म्हणतात, गुरु बिन कौन बतावे बाट, बडा बिकट यम घाट, गुरु बिन कौन बतावे बाट. हा असणार आपला जे प्रवास जो आहे, बडा बिकट यम घाट. आपण गुरुला जर शरण नाही गेलं तर आपण यातून सुटणार नाही. पण त्यासाठी सुद्धा काय केलं पाहिजे, आपण योग्य मार्गानेच गेलं पाहिजे. आणि ते गेल्यानंतरच आपल्याला ते कळेल. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, तेनेचे पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे काही. ज्या मार्गाने आपले साधू संत गेले त्याच मार्गाने आपण जायला पाहिजे. बघा आता, पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी तोचे चिया पदराड, परी ते अवहेरुनी गोचिड अशुद्ध काय ना सेविती. आता पवित्र असणारं दूध त्या गायीच्या कासेमध्ये असतं बघा, पण त्या गोचिड्याला माहित नसतं. तो काय करत असतो, अशुद्ध रक्त सेवन करत असतो. मग आता ते दूध कुठून आलं बाबा, आता ते दूध चाऱ्यामध्ये होतं. ज्या वेळेस आपण गायीला चारा घालतो त्या चाऱ्यापासून ते दूध बनतं, त्या चाऱ्यामध्ये ते दूध होतं. ते गोचिड्याला माहित नसतं. तसंच तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. का कमलकंद आणि दुर्दरी, नांदनुक एकेची घरी, परी परागो सेवीची भ्रमरी येरा चुकलो चिव. तसंच याच्या चिखलामध्ये बेडूक राहत असतं, पण त्याला माहित नसतं की वरती कमळ आहे. ते कमळ चिखलामधूनच म्हणजे वरती येतं. तसंच आपल्या हृदयामध्ये सुद्धा राम आहे. तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांतासी कामू विषयावरी. तर आपल्याला हे जर संसार सागर तरुण जायचं असेल तर या देहाच्या बंधनात न अडकता येथे एकीची लीला तरले, सर्व भावे मज भजले, आईल थडीचे सरले माया जा. तर आपल्याला ही जी काय आहे ना माया आहे, आपण सगळं म्हणतो हे माझं ते माझं, पण मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या येऊन या पाठी तापडती. पण आपलं रोजचं जे चालू आहे नित्यकर्म, आपण म्हणतच असतो मी करतो. पण माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय बघा, मी आणि माझे विसरले जायचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. हे कुठंतरी विसरायला हवं की मी करतोय म्हणून. विसरली तया थोर झाली हानी, पस्तीला खानी 84च्या. तर आपल्याला 84 लक्ष येऊन कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. तर या फेऱ्यामध्ये जर अडकायचं नसेल तर आपल्याला जो मार्ग समजलाय त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. तर बघा, जे काही अनादी काळापासूनच चालत आलेलं असं हे नाम, या नामानेच आपली सुटका होऊ शकते. या जन्म मरणाच्या याच्यातून आपण सुटू शकतो. तर हे आत बाहेर मी या कोंदलेन, जग निखिल माझीची होतलेन, कैसे कर्म दयाळ आले जे मीची नाही म्हणते. तरंग पाणी येऊन सुकती, रश्मी वाती वनानं देखतीन, तैसे मीची मी न होती विस्मोते. तर भगवंत अर्जुनाला सांगत असतात, म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कौन उठावा असे, तरी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. आत बाहेर मीच भरलेला आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने कोणले घरी. तर आत हरी बाहेर हरी, हरी आला हातान मग कैशी भय चिंता. तर आपल्याला चिंतन करण्याची, ते चिंता करायची नाहीये, ते चिंतन करायचं. चिंता केली तर बघा, चिंता जिवंत माणसाला जाळते. आणि चिंतन जर केलं तर आपल्यामध्ये नवीन एक ऊर्जा तयार होते. जिग्नाताई बघा सांगत असतात आपल्या प्रवचनात, चिंता करोगे तो भटक जाओगे और चिंतन करोगे तो भटके हुए को रास्ता दिखाओगे. चिंतन करोगे तो मिलेंगे कृष्ण मुरारी. तर चिंतन चित्ताला लाई, मनाच्या मनाला उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटते. तर चिंतन करत जे काय आहे, म्हणून या अर्जुना मी नसे ऐसा कौन उठावा असे, तरी प्राणी यांचे दैव कैसे जे न देखती माते. आणि कर्म म्हणजे जे काय आहे ना आपल्याला सुचू देत नाही.
तरंग पाणी वन सुप्तीन रश्मी वाती वन दीप्ती. बघा, पाणी आणि पाण्याची लाट वेगळी नाहीये. आणि रश्मी वाती वन दीप्ती. आता वात आणि दिवा जे काय आहे, तर त्या वातीला तेल पाहिजे तेव्हाच ते दिवा म्हणजे हे करेल ना. तसंच तरंग पाणी वन सुप्ती रश्मी वाती वन देखती तैसी मीची ने होती विस्मो देख. हे आत बाहेर मी या कोंदले जग निखिल माझीची होतले. हे जग सुद्धा माझ्यापासूनच उत्पन्न झालेले. आणि कैसे कर्म तय आड आले जे मीची नाही म्हणते, मी असून सुद्धा नाही म्हणतात. जगाची उत्पत्ती सुद्धा देवाने केलेली आहे. आणि आपण कितीही विचार केला काही गोष्टींचा, तर जे काय विधिलिखित आहे, जे देव आपल्या आयुष्यात जे काही म्हणजे घडणार आहे इथून पुढचं म्हणा, आपण खूप म्हणजे विचार जरी केला, चांगला विचार जर केला, तर उद्याचं कुठला क्षण कवण्या दिवस येईल कायसा नाही द्यायचा भरवसा. आपण सांगू शकत नाही का कुठली वेळ कुठला क्षण कसा येईल तो सांगू शकत नाही. तर या देहाच्या याच्यात न पडता, या दुःखाच्या सागरात न बुडता आपल्याला जो काही मार्ग मिळाला आहे तसंच आपण ते नाम सतत त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. नामावरती आरूढ राहिलं पाहिजे. एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. आज कुठेतरी असं वाटतंय की बाकीचं सगळं व्यर्थ वाटायला लागलंय आणि नामच श्रेष्ठ. माऊलींनी सुद्धा सांगितले, मी परत परत तेच बोलते, ज्ञानदेव पुसे निवृत्ती सिचाळण गगनाहून निवाड नाम आहे. गगनापेक्षाही श्रेष्ठ असं हे नाम आपल्याला मिळालं. खरंच कुठेतरी म्हणजे आपण चुकलेलो होतो बाबा, रस्ता भरकटलेला होतो, पण दादा एक याच्या रूपाने आले आणि आपल्याला तो मार्ग दाखवला. सुरुवातीला असं म्हणजे कुठेतरी म्हणजे आपला विश्वास सुद्धा त्याच्यावरती असं बुद्धी नव्हती, बुद्धी आपली तयार होत नव्हती की हे मानायला की खरंच आहे का. पण ज्या वेळेस आपण म्हणजे ज्ञानेश्वरीचं वाचन म्हणा, तुकाराम गाथा म्हणा, भगवद्गीता म्हणा, ज्यावेळेस श्रीपाद बाबांची पुस्तकं वाचली त्यावेळेस कुठेतरी निश्चय झाला. निश्चयाचे बळण तुका म्हणे त्याची फळं, की हेच खरंय, सत्यच साच खरे, नाम विठोबाचे बरे. हे खरंय, सार सार विठोबा नाम तुझे सार, म्हणून या शुळपाणी जपत असे वारंवार. नाम अमृत हे सार, हृदय जपा निरंतर. नाम जे काय आहे ना हे अमृत आहे. लोहाचे कनक होय सामर्थ्य परिस्थिती आहे, मृत ही जीवितला आहे अमृत स्थिती. एखाद्या मेलेल्या माणसाला जिवंत करावं, तसंच दादांनी आपण कुठेतरी बाबा रस्ता चुकलेलो होतो. आणि दादांनी नाम देताना सुद्धा सांगतात, तुम्हाला ज्या क्षणी नाम मिळालेला मुखी नाम हाती मोक्ष, आईची साक्ष बहुतांची. त्याच वेळेस या देहाचं सोनं झालं. आणि आता इथून पुढचं जर बघायला गेलं तर आपण या वर्ष 2020 साल जे असं होतं की कोरोनाच्या काळामध्ये आपलं कोण परक कोण, सगळे आपल्यापासून जे जवळचे होते ना ते सुद्धा लांब जात होते. का? ते कोरोनाच्या भीतीने. पण आपलं तर एक देव करून घ्यावा ते नेविना जीवा सुख नये. आणि येरती माईक दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. तर आपलं तो एक देव करून घ्यावा. मग आपलं एकच देव करून घ्यायचं. आपल्याला फक्त सद्गुरूला शरण गेल्यावरतीच आपल्याला ते कळत. आणि तुका म्हणे एका मरणाची सरेन उत्तमची उरे कीर्ती मागे. तर खरं सुख कशात आहे बाबा? आपल्याला कळालं देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. आणि त्या देवाला जर आपलं करायचं असेल तर सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. नामाशिवाय दुसरा पर्यायच नाही. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. थोडी पाषाणाला पाना, थोडी पाषाणाला पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. असं हे जे नाम असत, नाम जे आहे ना, तर एखाद्या दगडाला सुद्धा येईल असं हे नाम आहे. पाजर कुठे? तर बघा, जर चांगला विचार केला तर बाबा नेहमी सांगायचे चांगला विचार केला तर. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात बघा, मागे झाले पाहू नका पुढे जामी नाही तुका.
तिथून मागचं जे काही झालं असेल ना, आता दादांनी सुद्धा नाम देताना कुणाचे गुण दोष बघितले नाही. संतांनी सरिता केलो तैशापुरी चंदनाने बोरी व्यापी येल्या. गुण दोष असे न विचारू पायी ठाव दिला पायी आपुलिया. तर कुणाचं कर्म बघितलं नाही, कुणी इथून पाठीमागं काय केलं ते बघितलं नाही, पण जे आले त्यांना सगळ्यातून येथून काय केलं, मुक्त केलं. म्हणजे बाबा मार्ग, योग्य मार्ग दाखवला भक्तीचा. जे अडकले होते त्यांना पण सुद्धा हे केलं. असं नाही की तुला असा भेदभाव केला नाही, सगळ्यांना आपलं केलं, आपल्यासारखं बनवलं. आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. तर दादांनी सुद्धा म्हणजे कुणाचे गुण दोष बघितले नाही, पण सगळ्यांना जे दादांकडे आले सगळ्यांना आपलं करून सोडलं. आपली आपण करा सोडवून संसार संभ्रम बघू नका. त्या संसारामध्ये जर आपल्याला अडकायचं नसेल तर आपल्याला एकच मार्ग सहज आणि सोपा तो मिळालाय, तो म्हणजे नाम. आणि त्या नामानेच आपल्याला जे काय आहे ना ते संसार जन्म मरण टाळायचे किंवा बाद करायचे, या सगळ्यातून सुटायचं. तर विसरली तया थोर झाली आणि पसतील खानी 84. तर बघा, नाम जे काय आहे ना, बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद संत श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद संत रामदास बाबान की जय. सच्चिदानंद संत अमृते दादान की जय. सब साधू संतन की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दाने. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जो वांछिल तो ते लावो. प्राणी जात असे वर्षत सकळ मंडळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे लांछन मार्तंड ते तापहीन. ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिनी लोकी. भजिज आदिपुरकी अखंडित आणि ग्रंथ उपजिवे. विशेषी पहिले दृष्टादृष्ट विजय होवावेजी. येत मने श्री विश्वेश्वराऊ. हा होईल दान पसाऊ. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती.